तर आता ह्या बघा पिझ्झा आमचा ओपन होत आहे. मी सांगू व्हिडिओ मध्ये आधी कबूल आम्हाला पहिले आम्ही सगळे ग्राउंड बनवायचो इथं. शॉर्ट आहे शॉर्ट आम्ही ग्राउंड बनवायचो आणि मग सगळी मोठी मुलं असायची. आपल्याला एंडला बॅटिंग पाहिजे 6 बॉल 12 बॉल. इथं थांबायचो फक्त बॉल आणायला बॉल काढायला. आणि हा कूलर आणलाय मोहितनी, तो गाडीमध्ये बसत नाही त्याच्यामुळे आम्ही वर बांधायला होता. नाही रश्यांचे तुकडे घेऊन आले सगळे, एक तुकडे घेऊन आले सगळे. तर हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आज आहे संडे आणि आमचा जवळजवळ माझा उठणं झाला 11:30 वाजता. का कारण ना सकाळी एवढा पाऊस पडायला लागला ना, तर अचानक पडायला लागला, काय समजलं पण नाही. पावसाचं वातावरण पण होतं, काय होतं अचानक एवढा जोरात आला ना पाऊस का असं वाटलं आता किती पडतो ना किती नाही. पण थोडा वेळ पडला आणि पडून झाला बंद झाला आणि लगेच लाईट गेली. मग गरम झाला आणि मग आम्ही गप्पा गोष्टी करत राहिलो. वाजून गेले 9:30 मला वाटते. मग घरी फोन केला का ते गेलेत बाहेर आणि ते मग आम्हाला जायचं संध्याकाळी. आता आमचं जाणं झालं नाही. मग मी परत झोपून घेतला. मला वाटलं बोलू बघू आता लाईट येईल, कधी येईल तेव्हा येईल. पण झोपलो तर मला झोप लागली. मी एवढं गरम होतं तरी पण झोप लागली आणि मी 11:30 वाजता उठलो. ते पण मला उठवलं गेला जबरदस्ती, म्हणून मी उठलो. आणि नंतर मग लाईट आली, लगेच उठलो आणि लगेच लाईट आली. आणि मग आम्ही चहा पाणी घेतला. बाकी आता आम्ही आंघोळ वगैरे करून एकदम सुस्त बसलोय. म्हणजे दीक्षाने झोपून घेतलाय. जेवण वगैरे आम्ही काय बनवलेलं नाही अजून, आमचा इच्छाच झालेली नाही. कारण आम्ही विचार करतो कुठे जायचा पण काय आमचा प्लॅन झाला नाही. आणि आता बनवायचं काय, मग काय बनवलं पण नाही. मग दीक्षा बोलते का आज आपण पिझ्झा खाऊ. मग मी लंच कोर्समध्ये पिझ्झाचा डॉमिनोजमधून ऑर्डर केली आहे. ते येईलच थोड्या वेळात. मला वाटतं जायला लागेल थोडं रस्त्यापर्यंत. दीक्षाने झोपून घेतलाय, सरळ झोपून घेतलाय. ती बोलते माझी झोप पूर्ण झालेली नाही, मी झोपते. तिने सरळ झोपून घेतलाय. ऑर्डर आली का मला बोलते उठव. तर असा आजचा आमचा रविवारचा प्लॅन आहे. आम्ही आता बघू, मी जातो ऑर्डर घेऊन येतो आणि मग लगेच खाऊ आणि मग तयारीला लागू. कारण आम्हाला लगेच लवकर जाऊन लवकर यायला लागेल. मला वाटतं रात्रीचं जेवण आम्ही करून येणार. रात्री जेवण करून यायचं. राणी बोलते का आपण जेवूनच निघू रात्री. मग आता बघू कसं होतं तसं. पण जाताना आजचा ब्लॉग आपला घरचा राहील आणि बऱ्याच दिवसानंतर आपण घरी पण भेटणार आहेत, कारण खूप दिवस झाले गेलो नाही ना. तर चला मग मी जातो आता आणि डॉमिनोजची ऑर्डर घेऊन येतो. तर गाईज मी आता ऑर्डर घ्यायला आलो इकडे ब्रिज खाली. पण काय ना, आमच्या लोकेशन पर्यंत डॉमिनोजची ऑर्डर येत नाहीये, म्हणून मला मग पुढे यावं लागतो इथं ब्रिज खाली. तर गाईज आता आपला ऑर्डर भेटलेली आहे. आपण आता घरी. तर गाईज मी आता घरी आलो आहोत आणि पिझ्झाची ऑर्डर घ्यायला त्या ॲपवरती असं दाखवत 4 मिनिटं दाखवता, नंतर लगेच 26 मिनिटं ऑटोमॅटिक टाइम चेंज होता. मी टेन्शन आलो काय झालं नक्की, पण तो आला लगेच 2 मिनिटात. मी 10 मिनिटं थांबलो तिथं आणि लगेच बाबा आम्हाला घाई झाली इथे. लगेच कोल्ड्रिंक आली, ती म्हणजे कोका कोलाचा छोटी बॉटल आहे. तर आता ह्या बघा पिझ्झा आमचा ओपन होत आहे. हे काय तंदुरी मेट्स आहे काहीतरी त्यात लिहिलेलं. आणि हा चॉको बॉम्ब आहे, हा छोटा पिझ्झा आहे. आणि हे काय बोलतो याला, नगेट्स. असा लंच मिलचा आमचा कोर्स आहे. बघू आम्ही थोडा टेस्ट करतो. तर चला आता आम्ही खातोय आणि मग नंतर लगेच तयारीला लागू. आम्हाला जायचं पण लवकर, ठीक आहे. तर काही आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्ही लगेच निघतो, कारण वाजलेत 5. कारण आम्हाला जायला मला 1.5 तास तरी लागेल. आणि तिकडे आम्हाला जेवून लगेच रिटर्न राणी त्यांना पण घेऊन यायचं आहे. चुटकी आहे, बर्फी आहे. तर आम्हाला लवकर निघायचं, जास्त रात्र करून काय फायदा नाही, ठीक आहे. आम्ही सकाळी जाणार होतो पण ते गेले बाहेर, त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलो नाही, कारण घरी कोण नव्हता. आता त्या घरी आले असतील कधीच. मग आता आम्ही जातो पटकन, मग तेव्हा पण जेवण वगैरे बनून होईल त्याचा. आणि मग लगेच पटापट आम्हाला निघायला लागेल, जास्त रात्र करणं पण बरोबर नाही. लहान बाबू आहे ना. हा, तर चल ठीक आहे, निघतो आम्ही. मध्ये आम्हाला काय थोडासा स्वीट वगैरे घेऊ आणि मग लगेच मग पुढे जाऊ आपण डायरेक्ट आता नॉनस्टॉप घरी.
तर गाईज आता आम्ही घरी पोचलो आहोत. हा बघा, पहिले आपण इकडे जाऊ. माझे फ्रेंड सगळे इकडे आहेत. तर हा आमचा बुद्ध विहार आहे, तुम्हाला मी दाखवतो नंतर आतमध्ये. आणि इकडे सगळे आमचे हे बघ पोरा क्रिकेट खेळतो. आम्ही पण इकडेच क्रिकेट खेळायचो. अरे आम्ही पण इकडेच क्रिकेट खेळायचो. हे सगळे मोहितचे जोडे आहेत. चेतन, डंबो डंबो, बाकीचे मेंबर सगळीकडेच आपल्या इकडे सगळे छोटे सगळे. बाकीचे आमच्या इथे सगळे आता बंद केलं क्रिकेट. काय प्रेम इकडं अंश आणि आमचा भाऊ बाबा प्रसाद उर्फ गोट्या. स्पेशल तुला भेटायला आलो मी. आलो मगाशीच. सगळा एरिया दाखवतो ना आपला. आपण इकडे खेळायचो पहिले. दाखवलं मग अंश. हा, इकडे आम्ही मस्त खेळायचो पूर्ण ही जागा. आणि क्रिकेट पोरांचा झाला. आम्ही पण इकडे क्रिकेट खेळायचो. इकडे खाली खेळायचो. तिकडे आंबे पकडा आम्ही का पाड्याला तिकडे जायचो. बोरं वगैरे सगळे. आता सगळे तिकडे रूम झाल्यात राहायला. आणि तिकडं आम्ही तिकडे ना तिकडे आमची शेत आहेत. काहीतरी दाखवू आपण तिकडे गेल्यावरती. ह्या इथं बोर होते. आम्ही इकडे सगळ्या गोष्टी आम्ही इकडे सगळ्या म्हणजे याच जुन्या आठवणीत आमच्या. लहानपणी आम्ही खूप मजा केलेली. आणि कुणाल प्रसादचा छोटा भाऊ मोहित दुकानावर का? मोहित नाही, मोहित दुकानावर असतो ना, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये लागला तो जॉबला, तिथे असतो. तर इकडे पूर्ण आता ना कंपाऊंड वगैरे झाला आहे. इकडे तुम्ही बघू शकता असा. हा इकडे बुद्ध विहार आहे. तर साईडला आपला घर आहे. आणि बाकी सगळे इथले आपले हा आपला असा ग्राउंड आहे पूर्ण. इथं आम्ही पूर्ण पहिले ग्राउंड मस्त बनवायचो. आणि एकदम मजा यायची सर्व मिळून. आधी आम्ही करायचो असा. तेव्हा आम्ही सोबत सगळे आमच्या पण एजपासून मोठे सगळे मुलं असायचे. आणि मग माझ्या एजचे सुजित, अक्षय, गोट्या असायचा. परत आणि बाकी मग मोठे मुलं असे स्वप्नील असायचा, उम्या भाऊ, बाकीचे जे मोठे असायचे ना सगळे, ते सगळे इकडे आम्ही क्रिकेट मिळून खेळायचो. आम्ही लहान ना, मग आम्हाला नंतर एंडला बॅटिंग भेटायची. पण मजा यायची ती गोष्ट मस्त मजेशीर वाटायची एकदम. तेव्हा आम्हाला फिल्डिंग करायला लावायचे, बाकी सगळे बॅटिंग करायचे. नंतर आम्हाला एंडला आम्हाला मग 6 बॉल टाका, 12 बॉल टाका असं सगळे करायचे. तर असा सगळा आमचा इकडचा भाग आहे हा. बघा तुम्ही बघू शकता. आणि गोट्या मी व्हिडिओ घेतो. गोट्या काय यार, ते शर्ट आउट झाला षटकाराच्या बाहेर आउट आहे या साईडला, तर काय करणार आपण. शॉट आहे 6 का? वा, व्हेरी गुड. गोट्याचं काम शेवटी कुणाल केला, छोट्या भावाने केला. मोठ्या भावाचा काम छोट्या भावाने करून दाखवला. आधी गोट्याने 6 मारलेला, पण नंतर आउट झाला. व्हेरी गुड. काय रे, मी सांगतो व्हिडिओ मध्ये आधी कौला आम्हाला पहिले आम्ही सगळे ग्राउंड बनवायचो. इथं शॉट शॉट आम्ही ग्राउंड बनवायचो. आणि सगळी मोठी मुलं असायची. आपल्याला एंडला बॅटिंग भेटायची. 6 बॉल 12 बॉल. इथं थांबायचो फक्त बॉल आणायला, बॉल काढायला. नाही तर मागचे बॉल घेऊन यायचे. तेवढंच काम असायचं आम्हाला. लास्टला फक्त 6 बॉल टाकायचे. हा, मग तेच सांगतो व्हिडिओ मध्ये. आणि हा पूर्ण ग्राउंड आपल्याकडून बनवून घ्यायचे. हा पूर्ण ग्राउंड आपल्याकडून बनवायचे. बॉल लागलो मग 2 षटकार मारले. मी आले नाही बघा, 2 षटकार मारले कुणालने मस्त. हे झाली ना मॅच. तर काय आता आपण बुद्ध विहारात जातो. मला बुद्ध विहार दाखवतो आमचा. हा बुद्ध विहार आहे आपला. लाईट गेले वाटतं. सॉरी, मी लाईट नाही तर काय दाखवू शकत नाही. अंधारातच बघायला लागेल. बाकी सगळे फोटो आहेत. इकडे जयंतीचे बॅनर वगैरे सगळे ठेवले आहेत. आणि हा बुद्ध विहार अजूनपर्यंत थोडासा इनकम्प्लीट आहे. वर असं घुमट वगैरे पण येणार आहे त्याच्या. हे बघा. तर हा पूर्ण आपला बुद्ध विहार आहे. ह्याचं काम आणखी थोडं बाकी आहे, ते होईल आस्ते. हा एवढा मोठा आहे. आमच्या पूर्ण म्हणजे तालुक्यामध्ये आमच्याकडे सर्वात मोठा बुद्ध विहार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही कुठे.
आम्हाला चांगली इकडे जागा भेटली आणि हा आम्ही डबलचा केला आहे. वर आहेत जे प्रोजेक्ट आहे ते अजून यायचे आहेत, ते पण येतील वर. म्हणजे पुस्तकालय आहे, जिम आहे, अशा गोष्टी आहेत सगळ्या, तर ते पण नंतर येणार आहे. तर असं आहे पूर्ण. आता लाईट नाही ना, तर मग लाईट असते ना तुम्हाला मस्त वाटलं असतं, लाईटिंग वगैरे मस्त, एकदम कलर वगैरे पण भारी ना, तर मस्त दिसतो. आणि इकडे गरमी त्या कधी पण इकडे थंडावा तुम्हाला भेटेल. तेव्हा गरमीमध्ये मला वाटते अजूनपर्यंत इकडे झोपायला वगैरे मी असे येत असतील दुपारी वगैरे अशा अंग टाकायला, कारण इथं एवढा थंडावा आहे ना, तुम्हाला मी वर पण दाखवतो. इकडे आम्ही दुपार इकडे घालवायचो, मजा यायची इकडे. सगळे मिळून असे बघा वर पूर्ण बनवून ठेवलं आहे. इकडे आम्ही पूर्ण दुपार गप्पा गोष्टी करायला मजा वाटायची एकदम पूर्ण. हा बघा पूर्ण एरिया आमच्या इकडचा. इकडंच आमच्याकडे जेव्हा पण कार्यक्रम असतात ना सगळे, तिकडे शेतात वगैरे असे लग्न, कोणा साखरपुडा, असे सगळे कार्यक्रम इकडेच होतात. आणि बाकीचे कार्यक्रम आमचे लग्न वगैरे असे पॉसिबल नव्हते जेव्हा होत ना कोरोनामध्ये, तेव्हा मोनिकाचा आणि राणीचं लग्न इथंच लावलेलं. इथंच पूर्ण असे कार्यक्रम संपन्न होतात. बाकीचे पण गोष्टी आपल्या इकडच्या आहेत ना, तर पूर्ण बुद्धवंदना झाल्या, जयंतीला आपण पूर्ण सजावट होतं इकडं, पूर्ण सजवलं जाते असं, आणि मस्त वाटतं. मग तेव्हा एकदम माहोल असं एकदम चेंज होतो. आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत ते आपल्याकडं सगळे इथेच कार्यक्रम केले जातात आपल्याकडं. आणि इथे पप्पा सोबत मला जायचं आहे जरा बाहेर. ठीक आहे, ते मम्मी कांदा कापायचं काम चालू आहे. चुटकी, तुझं नाव काय? तुझं नाव काय? हा, किटू. तू उन्हात जाम फिरलीस ना? जाम मजा केलीस ते उन्हामध्ये ना. तो पण गाणी बोलतोय. हा, तो पण गाणी बोलतो. चुटकी तर जेवून घे, चल याचा पटापट जेवण, आम्हाला निघायचा पण आहे, खूप टाइम पण झालाय आणि जेवण करून ठेवलंय कधीच. हा, दीक्षा पण जेवून घेते आता लगेच. राईस आणि गावठी. आणि इकडे पण जेवायचं काम चालू आहे, मोबाईल बघून. चुटकी जेवून घे, चल टाइम झालाय. टाइम झालाय ना, चला लवकर. नाही ना, चला मग आता आम्ही जेवतो पटकन आणि मग लवकर निघतो, कारण खूप टाइम होणार आहे आम्हाला जायला मला वाटतंय. पण एक गोष्ट चांगली झाली की रस्ता खूप चांगला आला आपल्याकडचा. हा, आपण 1 तास होतो ना, 2 तास तरी लागायचे. आता 1 तास आलो आम्ही बरोबर. मला जाऊ पटकन, आम्ही 9ला तरी निघू आपण. हा, चला मग आम्ही जेवतो, मग निघतो लगेच. तर आता आमचं जेवण पण झालंय आणि सामान पूर्ण आम्ही गाडीत भरले राणी त्यांचा. आणि हा कूलर आणलाय मोहितनी, तो गाडीमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही वर बांधायला लागला. नाही, रश्यांचे तुकडे घेऊन आले सगळे, एक तुकडे घेऊन आले सगळे. हो, ताई पण राहत नाही. ताई बोलते मी जाते लगेच. रस्त्याला पडला तर आम्ही सरळ निघून जाऊ. नाही पण आता साईड ना बांधायला लागेल त्याला. चला 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 साधारण ओके. हा मग सांगा कोणाला तरी. तर गाईज आता आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि येता येता आम्हाला वाजले 11 आणि लगेच मी पूर्ण सामान उतरवलं आणि कूलर उतरवला. सोडताना हैराणी झाली एवढ्या ठिकाणी त्याला बांधलेलं ना, इकडून तिकडून पडा. आणि पूर्ण रस्त्याला आम्ही चेक करत आलो, आहे ना. मी त्या गाड्यांच्या जाताना सावकामध्ये असं बघायचं, दिसतं ना वरती, आहे. तर चांगली गोष्ट असं झालं का रस्ता चांगला झाला आता, एक साईडचा तरी चांगला झाला बऱ्यापैकी. तर जिथे 2 तास लागायचे तिथे आम्हाला 1 तास लागला आता.
त्याच्यामुळे आता प्रवास जरा चांगला आला घरी जायचा. म्हणजे आम्ही आता थोड्या दिवसामध्ये जेव्हा रोड पूर्ण कम्प्लीट होईल ना तेव्हा आम्ही बाईक वापर माहित नाही परत तसंच होतो का. पावसाळ्यात सांगून एकच साईड झालाय, दुसऱ्या साईड झालेली नाही अजून. ती खराबी होईल पण नंतर जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा आम्ही बाईकवर पण इझिली जाऊ शकतो. म्हणजे काय तेव्हा टेन्शन येणार नाही. तर असा होता आजचा दिवस. आज मी तुम्हाला पूर्ण दाखवला आम्ही दुपारी काय केला. परत आम्ही पिझ्झा खाल्ला, तो थोडाच होता, आम्ही कसा तरी खाल्ला. नंतर जाता आम्ही वडापाव खाल्ले. नंतर मग घरी गेलो. नंतर मग पूर्ण मी कुठे खेळायचो ग्राउंड वगैरे तुम्हाला सगळं दाखवला. नंतर बुद्धविहार दाखवला पण तिथं अंधार होता. आणि मग घरी लाईट लावायचं ना. लाईट गेली तिकडची, तिकडे लाईट गेली होती बुद्धविहाराची म्हणून दाखवायला जमला नाही. आणि तेव्हा दीक्षा स्वयंपाक करत होती त्याच्यामुळं मग तिला नंतर मी पप्पांना घेऊन मग आत्याकडे गेलो, आत्याला घेऊन आलो आम्ही. आणि मग जेवलो वगैरे आम्ही लगेच फास्ट निघलो. निघालो. हम्म. तरी पण 9 वाजता निघायचं होतं आम्हाला, तरी पण झाले 9:30. कारण ते बांधण्यात आणि सामान ठेवायला टाइम वेस्ट गेला आमचा बराचसा. तर आम्ही बघू होतो फ्रंट सीटला जर बसले असते ना, कूल पण बसला नाही. पूर्ण बॉक्स एवढा मोठा होता ना तर तो बसला नाही. मग वरती बांधायला लागला, त्यामुळे जास्त टाइम झाला आम्हाला. तर ठीक आहे चला आता वाजले 11:30 जवळ आम्हाला लगेच आराम झोप पण रविवारी लेट होत झोपायला. तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.